नमस्कार मित्रांनो, राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू करण्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत शोक प्रस्ताव मांडला। त्यावेळी त्यांनी अजितदादा हे मंत्री नसते तर काय बनले असते याविषयी देखील सांगितलं आहे। शोक प्रस्ताव मांडताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की दादांचे मामा हे कदम कुटुंब ते संघाचं कुटुंब होतं। त्यांचे मामा संघाचे पदाधिकारी होते। त्यांचं बालपण मामाच्या घराकडे गेलं, त्यामुळे त्यांना कार्याची जाणीव होती। दादा मात्र पवार साहेबांच्या नेतृत्वातून पुढे आले। अजितदादांनी शिक्षण घेतल्यावर टोमॅटो लागवड आणि कुक्कुटपालन सुरू केलं। जमिनीतून उठून मोठं होण्याचं काम त्यांनी केलं। त्यामुळे सामान्य माणसांच्या अडीअडचणी त्यांना माहीत होत्या। सहकार आणि शेती क्षेत्रात काम करून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला। त्यांनी जे अर्थसंकल्प मांडले ते पाहिलं तर त्यांचा भर राजकोषीय स्थैर्यावर असायचा। खर्च कमी आणि महसूल वाढी करायचे। विकासावर त्यांचं प्राधान्य असायचं। खर्चावर नियंत्रण ठेवायचं काम ते करायचे। पुढे ते म्हणाले की मंत्री झाले नसते तर काय झाले असते, तर शिस्त त्यांच्या पोलिसांची आहे। ते पोलीस झाले असते किंवा शेतकरी झाले असते। नंतर माझ्या डोक्यात आलं की अजितदादा बांधकाम क्षेत्रात इंजिनियर झाले असते। उत्तमातील उत्तम काम ते करायचे। बांधकामांवर त्यांचं बारीक लक्ष असायचं, त्यावर ते लक्ष द्यायचे। प्रत्येक मालाची किंमत विचारायचे। सरकारी कामाचा एक ढाचा असतो, पण अजितदादांच्या देखरेखीत झालेली कामे अत्यंत चांगली होती, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्याची सध्या राज्याच्या राजकारणात एकच चर्चा रंगली आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।